रामलिंग उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाल्याबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे आणि तारदाळ गावातील ग्रामस्थांच्या वतीने वारणा समूहाचे सर्वेसर्वा आमदार विनय कोरे यांचा सत्कार करण्यात आला। वारणा नदीवरील खोची येथील कोल्हापूर पाटबंधाऱ्यांमधून रामलिंग पठार ते पाणी उपसा करून हातकणंगले तालुक्यातील आळते, तारदाळ, मजले, नरंदे, नेज, कुंभोज, सावर्डे, कापूरवाडी, मिंचे, तासगाव, मौजे, वडगाव, अतिग्रे, चोकाक, मनपाडळे, अंबपवाडी, संभापूर, रुई, साजणी, तिळवणी, रुकडी, हेरले व नांगाव आदी गावाच्या परिसरात येणाऱ्या अंदाजे 10,000 हेक्टर सिंचनापासून वंचित क्षेत्रास शासकीय उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून बंद पाईपलाईनच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या योजनेत तारदाळ गावचा समावेश केल्याबद्दल आमदार विनय कोरे यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी उपस्थित भीमराव बन्ने, बाबासाहेब महाजन, शिवराम समडोळे, महेश पाटील, रणजित पवार, सूरज कोळी, महादेव चोपडे, सुकुमार कोळी, पिंटू दाते, धैर्यशील शिंदे, प्रकाश जाधव, दीपक पवार, बाबासो पाटील, कुमार बन्ने, किसन मेंगणे, सुरेश भगत, अमर जाधव, प्रवीण खोबरे, किरण खोबरे, शशिकांत कांबळे, प्रणव झेले, महेश चव्हाण आदी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कोल्हापूर।